या मार्केट सुरळीत कसं चालेल, चांगल्या पद्धतीने कसं चालेल, यासाठी आम्ही त्यांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा केलेली आहे. धक्क्यावरती जे काही अनधिकृत व्यापार करतात त्यांनाही काही लोकांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. ती कारवाई सुरू आहे. तरी यापुढे आपल्याला जे काही चांगल्या प्रकारचे बदल करायचे आहेत यासाठी आमची विनंती आहे. आमचं संपूर्ण सहकार्य आहे बाजार समिती. बाजार समितीच्या माध्यमातून हे बंद व्हायला हवं अशी आमची अपेक्षा आहे. बोला रे लगाना इधर. मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक मार्केटमधील अनधिकृत व्यापार, अतिक्रमण आणि भ्रष्टाचार शिगेला पोहोचल्याचं धक्कादायक वास्तव 4 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता झालेल्या पाहणीत उघड झालंय. सचिव जरे यांच्या निर्देशानंतर फळ आणि धान्य मार्केटमध्ये धडक कारवाई सुरू असली तरी भाजीपाला मार्केटमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे स्पष्टपणे जाणवले. पाहणीत 60% व्यापार बेकायदेशीर पद्धतीने सुरू असल्याचं समोर आलं. मुख्य मार्ग, पॅसेज, धक्के, सगळीकडे अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि खुलेआम शेतमालाची विक्री. एका गाळ्यात 4-5 जण बसून अवैध विक्री, तर काही व्यापारी गाळे भाड्याने देऊन धक्क्यावरच शेतमाल विकत आहेत. कांदा, बटाटा, लसूणपासून महागड्या भाज्यांपर्यंत सर्व माल थेट धक्क्यावर. परिसरात गुटखा विक्री, पॅसेजवर अंडा बुर्जीसह अवैध खाद्यपदार्थांचे स्टॉल, फुटपाथवर LPG सिलेंडरची उघड व्यवहार सुरू आहे. या गैरव्यवहाराने सुरक्षा अधिकारी आणि ठराविक व्यापाऱ्यांचा नेक्सास असल्याचा आरोप आहे. रोज लाखोंची वसुली होते, पण हे पैसे नक्की जातात कोणाच्या खिशात हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे मार्केटच्या सुरक्षा धोक्यात आणणारे असे सुरक्षा अधिकाऱ्यांना बोर्डात पाठवा आणि नवीन टीम आणा, जेणेकरून मार्केट सुरळीत होईल. घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या तक्रारीनंतर आता मार्केट उपसचिवाने जवळपास 50 ते 60 व्यापाऱ्यांना नोटीस बजावले, पण अनधिकृत कारभारात घट नाही. उलट उपसचिवांवर दबाव टाकल्याचे निदर्शनास येत आहे. या बेकायदेशीर कारभारामुळे बाजार समितीचा महसूल घटतोय, शेतकऱ्यांचे नुकसान वाढते आणि प्रामाणिक व्यापाऱ्यांचा व्यापार अडचणीत आलाय. तसेच मार्केटमध्ये अस्वच्छता, सांडपाणी, दुर्गंधी, मार्केटची व्यवस्था पूर्ण कोलमडली आहे. भाजीपाला व्यापारी महासंघाची नवीन सचिवांकडे स्पष्ट मागणी आहे की सदर नेक्सस मोडा, धडक कारवाई करा आणि भाजीपाला मार्केटला स्वच्छ, सुव्यवस्थित करा, जेणेकरून मार्केट सुरळीत होईल. नवी मुंबई घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाची मागणीच होती. फार पूर्वीपासूनची प्रलंबित मागणी आहे आमची. पहिली म्हणजे वाहतूक व्यवस्था सुधारणे आणि त्यानंतर जो अनधिकृत व्यापार आहे, जो धक्क्यावरचा व्यापार आहे, हा व्यापार बंद करून वाहतूक सुरळीत करून बाजार व्यवस्था चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी आम्ही महासंघाने बऱ्याच वेळा मागणी केली होती. वाहतुकीमध्ये आणि सुरक्षेमध्ये फार मोठे बदल होऊन अगदी चांगल्या पद्धतीचं कामकाज माननीय सचिव शरदजी जरे यांच्या माध्यमातून सुरू होत आहे आणि त्याचे चांगल्या प्रकारचे परिणाम आज आपल्याला बाजारावर जर बघितलं तर कुठेही वाहतुकीला अडथळा, गाड्यांची आवक असून सुद्धा चांगल्या प्रकारे वाहतूक व्यवस्था सुरू आहे. आणि त्याचबरोबर धक्क्यावरती जे काही अनधिकृत व्यापार करतात त्यांनाही काही लोकांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. ती कारवाई सुरू आहे. तरी यापुढे आपल्याला जे काही चांगल्या प्रकारचे बदल करायचे आहेत यासाठी आमची विनंती आहे. सचिवांनी म्हणजे जे आताचे नवीन आलेले सचिव साहेब आहेत यांनी आम्हाला सहकार्य करावे व या मार्केट सुरळीत कसं चालेल, चांगल्या पद्धतीने कसं चालेल, यासाठी आम्ही त्यांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा केलेली आहे. घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाच्या वतीने या अगोदरही म्हणजे गेल्या 10 वर्षापासून, जरी मी आता अध्यक्ष आहे, याच्या अगोदर कैलास शेठ ताजने होते, त्याच्या अगोदर उस्मानबाई होते, या जवळजवळ आम्ही 10 ते 15 वर्षापासून ही मागणी करीत आहोत. धक्क्यावरला व्यापार आणि गाडीचा व्यापार. आमचं संपूर्ण सहकार्य आहे बाजार समिती. बाजार समितीच्या माध्यमातून हे बंद व्हायला हवं अशी आमची अपेक्षा आहे. नाही, सुरक्षा अधिकारी आता इथून मागे जास्त काही एवढा सपोर्ट नव्हता, पण आता सुरक्षा